सो प्यारे बच्चों, in the previous lecture we have solved JEE mains and advanced level questions from kinetic theory of gases. Today we will focus on NEET level sums from radiation. So beta, first question of today's session is that was asked in NEET 2020 recently. Two questions from this chapter was asked. Quantities of heat required to raise temperature of two solid copper spheres of radii R1 and R2. R1 is d times R2 through 1 Kelvin are in the ratio. प्यारे बच्चों, quantities of heat required to raise the temperature through 1 Kelvin किंवा 1 degree Celsius, the concept of 11th, which is nothing but specific heat, है की नाही? So आपल्याला माहिती आहे, you must know the formula of heat. 11वीचं तुम्हाला आठवत असेल that Q is mc delta T. आठवतंय? Heat required to raise the substance through 1 Kelvin is the specific heat. Q is mc delta T. मला रेशो पाहिजे ह्या दोन्ही हीट्सचा आणि दिलंय काय? रेडियाई. बरोबर? म्हणजे मला काय करावं लागेल? हे जे मास आहे त्या मासला मला करावं लागेल व्हीरो. ह्या मासला काय वापरलं बच्चा मी? व्हीरो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम. सो मासला आपण काय लिहितो? व्हीरो. सर व्हॉट अबाउट व्हॉल्यूम? V is the volume of the spheres. So you know it's 4/3 pi r cube for sphere. उरलं काय? Rho c delta T as it is. So as I am seeing beta, here this heat is proportional to cube of the radius. कारण 4/3 pi constant है, rho constant है, density of the copper is constant, c constant, delta T बाकी सगळं constant है. So Q हा प्रोपोर्शनल आहे रेडियसच्या क्यूबला. आता मला हीटचा रेशो पाहिजे, म्हणजेच Q1 अपॉन Q2 इज इक्वल टू, बघ हीट इज प्रोपोर्शनल टू रेडियस क्यूब. सो रेशो लिहिताना सुद्धा काय करावं लागेल मला? R1 अपॉन R2 ब्रॅकेटचा क्यूब. R1 यू आर सीइंग दीड टाइम्स R2 आहे. सो R2 वरती क्यूब आहे, गॉट कॅन्सल आउट. 1.5 चा क्यूब 15 चा स्क्वेअर 225, राईट? 225, त्याला अजून 15 निघून आपण चालतो 3 33, राईट? आणि 3 डेसिमल्स, सो 3.325. विच ऑप्शन विल बी करेक्ट? पहिला ऑप्शन आहे 9/4. 4 ने भाग दिला तर 4 दुने 8 म्हणजे 2 पॉइंट समथिंग येईल. दॅट्स वाय प्यारे बच्चो फर्स्ट इज रॉंग. 3/2 म्हणजे दीड इज ऑल्सो रॉंग. आपला आन्सर 3.3 च्या आसपास येईल पाहिजे. 3 एक 3 विल ऑल्सो बी रॉंग. म्हणजे ऑब्वियस आहे की चौथा. करून पहा, 8 3 24 ऍडजस्ट होऊन जाईल. स्क्रीनशॉट घ्या. मजा आली? व्हेरी इझी. बोलो अनुष्का, आदिती, डन. व्हेरी गुड मॉर्निंग सागरजी. We are already finished one sum. Have you understood? Shall I move on to the next sum? Concept of 11th. नीट मध्ये आणि जेई मध्ये क्वेश्चन्स विचारताना अशा प्रकारे कॉन्सेप्ट ऑफ 11th विचारतील. डन. चलो सिंगल चॉइस क्वेश्चन वन्स अगेन दॅट वॉज आस्क्ड इन नीट 2020. ह्या चॅप्टर मध्ये मोस्ट प्रोबॅबली 3 सम येतात, बिकॉज इन्क्लुडिंग, क्योंकि कारण की हा जो चॅप्टर बेटा नीट मध्ये असं नाहीये. हा चॅप्टर नीट मध्ये 11th 12th कंबाईन टॉपिक असतो. तुमचा क्लास 11th चा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि हा रेडिएशन असा एक युनिट आहे. नीट 2020 मध्ये आलेला वन्स अगेन वन क्वेश्चन इज देअर. ओके. 3 stars A, B, C have surface temperatures
have surface temperatures TA, TB, TC respectively. Star A appears bluish. Star A appears bluish. Star B reddish. Star B reddish. And star C yellowish. Question is, we conclude that. So beta, which is correct? Temperature of A is greater than temperature of B is greater than temperature of C. Next option. Temperature of B next is CBA. And the last is BAC, ACB. It is ACB. मस्त क्वेश्चन आहे. जे आणि नीटचा क्वेश्चन आहे म्हणजे समजून घ्यायचं, टॅकल करणारा क्वेश्चन आहे काहीतरी. ठीक आहे. सो बेटा 3 स्टार्स आहेत ए, बी आणि सी, ज्यांचं सरफेस टेम्परेचर TA, TB आणि TC आहे. ओके बेटा. सो तो जो स्टार ए, हे बघ 3 स्टार आहे, चित्रमित्र आता काही वेळ घालवायचा नाही आपल्याला. ओके, these are the 3 stars. This is your A, this is your B, this is your C. काय म्हणतात बेटा? A appears bluish, blue. B appears reddish, red. C appears yellow. Clear आहे? चलो आता लक्ष द्या. सो बच्चा ते आपल्याला म्हणतायत की यातला कोणतं ट्रू आहे? टेम्परेचर चा संबंध एक्झॅक्ट कशाशी दिलाय रे यांनी? पटापट बरोबर रिप्लाय करा मला, जरा तुमचं डोकं लढलं पाहिजे ना. टेम्परेचरचा संबंध कशाशी दिला रे बेटा? बघ ना, कोणाचं टेम्परेचर मोठं कसं ठरवायचं? मला त्यांनी कलर दिले. प्यारे बच्चों, कलर करस्पॉन्ड्स टू वेवलेंथ. कम ऑन, कलर करस्पॉन्ड्स टू वेवलेंथ. कम ऑन, काय बोललो? बोलो बच्चा. कलर करस्पॉन्ड्स टू वेवलेंथ. गणेश जी, कलर करस्पॉन्ड्स टू वेवलेंथ. सर कसा? विभागीयवर तुमचा जो इंद्रधनुष्य आहे त्यातले जे कलर्स आहेत, मी सांगतो स्वतः लक्षात ठेवायचं, विभागीयवर असतात का नाही? हा, तर 4000 अँगस्ट्रॉम ते 7000 अँगस्ट्रॉम, काही पुस्तकात 8000 चालतं, ते लई छोटे, काय अर्थ लक्षात ठेवायचं, मी सांगतो तसं. 4000 ते 7000 अँगस्ट्रॉम म्हणजे व्हायोलेट 4000 पासून सुरू होतो, रेड 7000. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द वेवलेंथ. क्लिअर आहे? सो बेटा नीट लक्ष दे. 4000 अँगस्ट्रॉम पासून चिक 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 करत 7000 7500 पर्यंत असे वाढत जाते वेवलेंथ. ऍग्री? अकॉर्डिंग टू द कलर्स. आणि आपल्याला विन्स काकांनी काय सांगितलं? विन्स लॉ की लॅम्बडा मॅक्स इज बी बाय टी. चा अर्थ काय झाला बेटा? काय झाला? टेम्परेचर वाढलं की वेवलेंथ कमी है की नाही, किंवा वेवलेंथ ज्यादा तर टेम्परेचर कमी. कम ऑन, आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? ज्याची वेवलेंथ कमी त्याचं टेम्परेचर ज्यादा. सो आता बघा, ए, बी आणि सी तुमच्याकडे आहेत. कलर्स आल्सो आय हॅव शोन ओव्हर हिअर. ठीक आहे. सो मला आता पटकन सांगा, विच ऑप्शन इज करेक्ट? आचल क्वेश्चन कळाला का? 3 स्टार आहे ए, बी, सी. ए ब्ल्यू आहे, बी रेड आहे आणि सी येलो आहे. ओके. सो बेटा नीट एक्झाम मध्ये, कम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कलर्स दिले की प्यारे बच्चे दे करस्पॉन्ड टू वेवलेंथ. लक्षात कसं ठेवायचं तुला शिकवलं मी, विभागीयवर 4000 पासून 7000 पर्यंत. ओके. 4000 व्ही, 7000 आर, एवढं लक्षात ठेवायचं. बाकीचे मधले मग वाढत 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 जातात. विन्सचा लॉ काय? लॅम्बडा मॅक्स इज बी बाय टी. ज्याचं टेम्परेचर ज्यादा त्याची वेवलेंथ कमी, म्हणण्यापेक्षा ज्याची वेवलेंथ कमी त्याचं टेम्परेचर ज्यादा. पटकन मला ABCD विच इज करेक्ट बोला. आता एवढी मोठी हिंट दिली, बोलो बेटा. आदिती, साहिल,
साहिल क्वेश्चन कळाला का? तुमच्यासाठी सांगितलं लेट कमर्स जे अलाराम बंद केल्या केल्या जॉईन झालेले आहेत त्यांचा विषय. आदिती सेइंग सर बी इज करेक्ट. चला आदितीचं म्हणणं सर सेकंड इज करेक्ट. बाकीच्यांचं काय? गणेश देव माणूस ऑफ द बॅच, बोला गणेश काय म्हणणं आहे तुमचं? पोरांनो जरा पटपट रिप्लाय केला पाहिजे का नाही, म्हणजे जरा बॅच मध्ये मजा येईल. तुमच्या डोक्याला थोडासा त्रास व्हायला पाहिजे की काय चाललंय लॉजिक. अरे एकाला नाही येत करावं. साहिल सागर सांगू मी? आदिती यू आर रॉंग. साहिल इज सेइंग सर. अरे व्हॉट सर बेटा? सांगू? ऑफलाईन सुरू करायचे? बर, ऑफलाईन क्लासेस सुरू करायचे म्हणताय का सगळेजण? एक्सप्लेन करतो मी. ठीक आहे बेटा. बघ, ज्याचं टेम्परेचर जादा त्याची वेवलेंथ कमी, किंवा ज्याची वेवलेंथ कमी टेम्परेचर जादा. आता बघ बेटा, दिस इज दी स्टोरी असेंडिंग ऑर्डर मध्ये बरं का. मग आधी इथं बघा, सगळ्यात अगोदर कोण आला तुमचा? बरं का, टेम्परेचर तुम्हाला सॉर्ट आउट करायचे. आता बघ, सगळ्यात अगोदर आय कॅन सी ब्ल्यू. ओके, इथे ए आला. सगळ्यात अगोदर कोण आला? ए. अच्छा, रेड आणि येल्लो. रेड तर शेवटी आहे, मध्ये कोण आहे? येल्लो आहे की नाही, विच मीन्स युअर सी. आणि नंतर कोण आहे? बी. कळलं नाही कळलं? तुमच्याकडे जे अवेलेबल कलर्स आहेत त्या अकॉर्डिंगली तुमचे जे एबीसी आहेत तर तसे ए, सी आणि बी. म्हणजे काय बेटा, याची वेवलेंथ कमी म्हणजे याचं टेम्परेचर जादा. कळलं का नाही? असेंडिंग ऑर्डर ऑफ द वेवलेंथ आहे ना, विच मीन्स याचं टेम्परेचर नंतर याचं आणि नंतर याचं. कळलं? ए, सी आणि बी वेवलेंथची असेंडिंग ऑर्डर होती, कमी मग त्यापेक्षा जादा, मग त्यापेक्षा जादा. मग ज्याची वेवलेंथ सगळ्यात कमी त्याचं टेम्परेचर सगळ्यात जादा. नंतर याचा नंबर, या नंतर याचा नंबर. पटापट येस टाइप करा. हॅव यू अंडरस्टूड? ए सी बी डिश क्या? अरे कळालं का नाही कळालं रे बाबा? नुसता काही काही त्याच्यात पण हो हो म्हणतात, कळलेलंही नसतं, ते एक दुःख वेगळंच आहे. अरे टॅकल करता येईल का हे असे सम्स? डन. कोणाचा काहीच रिप्लाय नाही. जोपर्यंत ऑफलाईन क्लास लवकरात लवकर सुरू होत नाही सर हम रिप्लाय करेंगे नाही. 1 तारीख विल बी फायनल टू स्टार्ट ऑनलाईन क्लास, राईट? मला तर वाटतंय पोरांना सोमवारी सुरू करावं. तुमचं काय म्हणणं आहे? बोलू आपण. मी सगळ्यांना फोन करतो, पालकांशी बोलतो. ठीक आहे, आता हा टॉपिक बंद करा कारण चालू क्लास डिस्टर्ब होतोय नाही. नीट 2000 सॉरी एम्स 2019 चा क्वेश्चन आहे. ओके, एम्स ची लेवल नीट पेक्षा थोडीशी टफ असते बरं का कंपॅरिझन मध्ये. कॅल्क्युलेट रेडिएशन पॉवर फॉर स्पियर. कॅल्क्युलेट रेडिएशन पॉवर फॉर स्पियर whose temperature is पोरांनो ऑफलाईन सुरू करून टाकू मंडे पासून आपण फायनल. कारण काय आहे ना, लेट करायला नको. ऑनलाईन मध्ये रिस्पॉन्स मरणाचा कमी असतो, कळत तसंही काहीच नाही. मंडे इज अ फायनल डेट. तोपर्यंत तुमचा जो संसार आहे, तुमचं जे चंबू गवाळ आहे त्याला बांधा. साहिलचं पाहिलं सर मजा पण येते ऑफलाईनला, फिरायला भेटतं सर, काकाचा चहा प्यायला भेटतो, भरपूर सगळं करता येतं सर. पोस्ट टेम्परेचर इज 227 डिग्री सेल्सिअस. पीडीएस 2 मीटर. ऑफलाईन असलं सर पार्टी पण घेता येते. and emissivity 0.8. and emissivity 0.8. Okay, चलो फर्स्ट ऑप्शन इज 142.5 किलोवॅट. सेकंड इज
1,500 वॅट. थर्ड इज 1255 वॅट. अँड द लास्ट इज 1575 वॅट. चला एक्झाम मध्ये काय करणार सर तुम्हाला माहित नाही का राव. तुक्का मार 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 तुक्का मार देशाव बसला. सर कशाला तुक्का मारणार. किलो वॅट 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 किलो वॅट देऊ तुक्का मारून सर बसला तर बसला. असं करायचं का आपल्याला. कॅल्क्युलेट रेडिएशन पॉवर. प्यारे बच्चों दे आर सेइंग रेडिएशन पॉवर, रेडियंट पॉवर, इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर काढा फॉर स्पियर. पॉवर काढा म्हणजे माहिती आहे ना क्यू बाय टी विच इज पी इज इक्वल टू ए सिग्मा टी रेज टू 4 आहे की नाही. ब्लॅक बॉडी असेल तर ए सिग्मा टी रेज टू 4. दुसरी कोणती बॉडी असेल ती गुणायचं संपला विषय झालं. सो तिचं टेम्परेचर दिलंय 227 म्हणजेच किती झालं 273 ऍड केले तर 500 केल्विन झालं ते. रेडियस 2 मीटर आहे बॉडीची. ओके सर. अजून काय इमिसिव्हिटी आहे 0.8. ओके गुरुजी. चलो शुरू करेंगे शुरू कर. पॉवर रेडिएटेड ही सिग्मा टी ची पॉवर 4. पण इथं ब्लॅक इमिसिव्हिटी दिली म्हणून आला पिक्चर मध्ये. ब्लॅक बॉडी साठी तो ई काय असतो 1. ओके गुरुजी. आता जादूगार कारकेलेंची जादू तुम्ही पाहू शकता. इथं बराचसा राडा होत असतो जेव्हा इमिसिव्हिटी पिक्चर मध्ये असते. राऊंड ऑफचं टेक्निक वापरायचं. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मारण्याचा फरक असतो. तुम्ही म्हणाला गुरुजी ह्या दोघांमध्ये तर फरक नाहीये. याचा अर्थ हे दोन ऑप्शन नाहीये. असे लय भारी 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 टेक्निक्स तुम्हाला मी शेवटी देईल. एवढे क्लोज जेव्हा राडा असतो हे दोन्ही ऑप्शन नसतील. पहा बघ ना 1,500 आणि 1200 असा फरक पाहिजे. मोठा फरक असला की कळतं. ते पुढे टेक्निक तुम्हाला येऊन जाईल. हे आपलं जादूगार कारकेलेंचं टेक्निक आहे. ठीक आहे ते नंतर सांगतो मी. कॅपिटल ए सरफेस एरिया ऍग्री. कोणाचा स्पियर आहे. अरे सोनो बेटा स्पियर आहे. सो स्पियर असल्यामुळं नीट लक्ष द्या बेटा 4 पाई आर स्क्वेअर आला सरफेस एरिया. ऍग्री. बाकी काय सिग्मा टी ची पॉवर 4 आणि हा ई दनादन व्हॅल्यू टाकून दे 4 इंटू 3.14 इंटू आर चा स्क्वेअर. आर किती आहे 2. सो दोनाचा किती झाला 4 गुणिले सिग्मा. सर सिग्मा 5.7 इंटू 10 ची पॉवर माहिती दिलेला असतो रे. घाबरू नको दिलेला असतो. तुम्ही माझे विद्यार्थी आहे. मी तर तुम्हाला म्हणून की प्रॅक्टिस करीत काय आपली जेव्हा नीट आणि जेईची बॅच होईल सगळे कॉन्स्टंट तुमच्या पाठ झालेले असतील. एकदम किरकोळ विषय. प्रॅक्टिसच तेवढी खतरनाक घेणार आपण. एक चॅप्टर 100 सम. हे तर काय 5-10 चालू आहे. ठीक आहे ना. आर यू इंटरेस्टेड फॉर दॅट बॅच. येस सर वी आर डेस्परेटली वेटिंग फॉर द कॉम्पिटिटिव्ह बॅच. सिग्मा टाकला येस सर. टेम्परेचरची पॉवर 4. हाऊ मच इज द टेम्परेचर प्यारे बच्चों. इट इज 500 केल्विन. चला 500च्या डोक्यावर 4 झालं. व्हॅल्यू टाकू आपण मस्त पैकी. आणि या छोटू ई इज 0.8. ऍग्री ऍग्री. ओके सर. जादूगार कारखेलेंचा राऊंड ऑफ वाला टेक्निक मी तुम्हाला सांगितलं. काय करायचं दन राऊंड ऑफ. 4 गुणिले 4 किती झाले 16. याला 3 पकडायचं किती झाले 16 48. आर यू अंडरस्टँडिंग. याला काय लिहायचं 48 झालं. 5.7 बिंदास 6 घे त्याला 6 घे घेतलं. चला 0.8 आहे. चला याला काय करू आपण एक काम करू आपण. हे बघ हा किती घेतला 6 आणि हा 0.8 आहे बरं का. 6 आणि 0.8 नीट लक्ष दे रे. कॉन्सन्ट्रेट कर. हे 5.7 आहे ना याला 6 कन्सिडर करायचं आणि 0.8 ऍज इट इज बरं का. मग काय होईल 6 गुणिले 8 48 आणि ते एका डेसिमल मध्ये झालं 4.8. ओके गुणिले ही 10ची पॉवर ऍज इट इज ठेवू आपण काही अडचण नाही. गुणिले 5ची पॉवर 4 कर आणि 10ची पॉवर बघ ना 500 ना म्हणजे आतमध्ये 10ची पॉवर 2 त्याच्या डोक्यावर 4 म्हणजे बेचोक 8. क्लिअर आहे. डिशक्या. अरे बघ ना राव 8 मधून 8 0 बस झाले 0. 10ची पॉवर 0 1. खाली काय उरलं 5ची पॉवर 4 विच इज इक्वल टू 4.8 आहे त्याला 5 कन्सिडर करायचं. 48 आहे याला 50 करायचं. नाही तर मग डोक्याला त्रास वाढवतो कशाला बाबा. अप्रॉक्सिमेटली 48 चे केले 50 4.8 चे केले 5. हा कारण जवळ जायचंय बाबा आन्सराच्या. आपल्याकडे वेळेचा कन्सर्न असतो. गुणिले 5ची पॉवर
सर लय राडा वाढत चालला. वाढू दे रे बाबा, वाढू दे. 5ची पॉवर 4 म्हणजे 625 बघणार आहोत. 5 5 5 5 25 गुणिले 5 125 गुणिले 5 625. ओके गुरुदेव. 5 गुणिले बघ अप्रॉक्सिमेटली 250 गुणिले 625 राईट. चला 25 ने 625 ला भाग देऊ आपण. राईट 0 टाकून देऊ. 25 5 125 चला 12 25 50 आणि 12 62 चला 6 25 सगळं 150 आणि 6 156. ऍग्री ऍग्री सर. हे शून्य टाकून दे. ओके. मग आता काय करायचं रे? उत्तर कशात आलं? वॅट मध्ये येईल ना. कॉमन सेन्स आहे. प्यारे बच्चों दिस विल बी इन द वॅट. कशा दिले? वॅट. छिक 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 किलो वॅट. बर. मग आता बालमित्रांनो 1 किलो वॅट मध्ये हे वॅट मध्ये हे 1,500 आणि हे 2 कॅन्सल का केले होते मी? राऊंड ऑफ फक्त छोटूसा प्यारासा नन्नासा मुन्नासा अनुभव म्हणून मी कॅन्सल केलं. अर्थात हे उत्तर बघ ना. चला हे 2 तर उडाले. खाली उरले हे दोघं. 1200 वॅट. अरे हे किती वॅट आहे? 1 दशक, 1000, 10,000, लक्ष 15 लाख. काय मोजलं मी? 1 दशक, शतक, 1000, 10,000. अरे 1 लाख. काय गणिताचा शिक्षक आहे राव तुमचा. त्याला वाचता येत नाही. 1,56,000 वॅट आहे. हे पण उडालं. म्हणजे हे उरलं. आता हे कसं आलं? प्यारे बच्चों वॅट आहे. किलो करायचे. 3 घर अलीकडे सरक ना. छिक 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 156.250 किलो वॅट. बोला जादूगार कारकेलींचं टेक्निक भारी वाटलं का नाही? आधी तो रिस्पॉन्स द्या. स्क्रीनशॉट घ्या. बोला राऊंड ऑफ करायला मी जे तुम्हाला शिकवतोय ही जी जादू आहे, ही जादू तुम्हाला कळाली का नाही आणि तुम्हाला ही जमेल का नाही? पटपट बोला. रिस्पॉन्ड करा. आर यू बिलिव्हिंग इन दिस राउंडिंग ऑफ टेक्निक? फॉरगेटिंग लॉग. ठीक आहे. लॉग तसाही काही कामाचं नाही. झालं. चला. ते किती भामटे आहेत बघ. 1500 1575 बरोबर त्या रेंज मध्ये जजमेंट दिलेलं असतं. परंतु ते फक्त वॅट मध्ये होतं. किलो वॅट. गणेश मजा येते का गणेश? आर यू अंडरस्टँडिंग? सर आता नाही कस काय म्हणावं. नाही म्हणून तुमचा मूड खराब करायचा. रितेश जी व्हेरी गुड मॉर्निंग. आइए आपका भी इंतजार था. अजून एक 10-5 मिनिटात तुला जोडीदार रोहित येईल बघ आपला. 10-1 मिनिटासाठी. पण रोहित, वेदांत, तेजस यांचं विशेष वाटतं मला. रेकॉर्डेड लेक्चर डेली करायचे. त्यात कधीतरी एखाद दिवशी होमवर्क करायचा. अजून त्या तेजसचं इनॉग्रेशन झालंच नाही होमवर्कचं. तुमच्या मेहनतीला मी दाद देतो सगळ्यांच्या. ऑनलाईन क्लास असून सुद्धा तुम्ही एवढी सिन्सिअरिटी. तुमच्या जागी मी असतो तर प्रामाणिकपणे सांगतो एवढं काय रेग्युलर क्लास मी काही केला नसता. तरी पण लॉक शिकवणार ना राव. मी काही नाही शिकवणार. आणि मी किती पण शिकवल तुला. तू शिकवण्याच्या बाबतीत काय टेन्शन घेतो राव सागर. ठीक आहे. युअर सिन्सिअर एफर्ट्स आर ट्रुली अप्रिशिएटेड. आपल्या ज्याने एवढं जमलंच नसतं ऑनलाईन. तुमच्यामध्ये खरंच खूप चांगला पेशन्स आहे. बालमित्रांनो एक भारी सम घेऊ वन्स अगेन. दॅट वॉज आस्क्ड इन नीट 2018. ओके. Power radiated by black body is P. Power radiated by black body is P, and it radiates and it radiates maximum energy at wavelength lambda naught. At wavelength lambda naught. If temperature of black body is now changed, so that it radiates maximum energy. So that it radiates
maximum energy at wavelength 3/4 lambda naught. Power radiated by it becomes NP. Value of n is, so बेटा n काढायचा आहे क्वेश्चन मध्ये. फर्स्ट ऑप्शन इज 256/81. Second is 4/3. This is 3/4. And the last is 81/256. मस्त क्वेश्चन आहे. ठीक आहे. पॉवर रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी इज पी. एक ब्लॅक बॉडी आहे, तिची पॉवर रेडिएट करते, ती पी आहे. अँड इट रेडिएट्स मॅक्झिमम एनर्जी ऍट वेवलेंथ लॅम्बडा नॉट. एक ब्लॅक बॉडी आहे, काय करते बेटा ती पॉवर रेडिएट करते. ऍग्री. पॉवर रेडिएट करते पी अँड इट रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी ऍट द वेवलेंथ ऑफ लॅम्बडा नॉट. तिची जी वेवलेंथ आहे, झुम 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 झुम, तिची एक वेव आहे पर्टिक्युलर, तो फील घ्या किती मॅक्सिमम किती आहे बेटा लॅम्बडा नॉट. ऍग्री. पॉवर पी अँड वेवलेंथ लॅम्बडा नॉट. नंतर काय म्हणतात, टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी इज नाउ चेंज्ड. चेंज म्हणजे वाढवलं नाही तर कमी केलं. सो दॅट इट रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी ऍट द वेवलेंथ ऑफ 3/4 लॅम्बडा नॉट. टेम्परेचर अजून वाढवलं मग रेडिएट पॉवर वाढेल ना. वाढलं नाही कमी झालं याच्याशी घेणं देणं नाही. पण मला काय म्हणतात ते की टेम्परेचर बदलवलं सो दॅट इट रेडिएट्स मॅक्सिमम एनर्जी ऍट द वेवलेंथ ऑफ 3/4 लॅम्बडा नॉट. म्हणजे नेक्स्ट टाइम काय झालं बेटा, ती 3/4 लॅम्बडा नॉट बरं का. पॉवर बिकम्स NP. सो नेक्स्ट टाइम पॉवर झाली n टाइम्स p. कॉमन सेन्स येणार आहो. बॉडी रेडिएट करते, पॉवर p आहे तर वेवलेंथ लॅम्बडा नॉट आहे. काहीतरी टेम्परेचर बदललं तर त्याच्यामुळे रेडिएट होण्याची पॉवर पण बदलेल, तर ती n टाइम्स p आहे आणि वेवलेंथ 3/4 लॅम्बडा नॉट आहे. गेटिंग. आता विन्सच्या लॉ मध्ये जी वेवलेंथ मॅक्सिमम असते तर बेटा लॅम्बडा मॅक्झिमम फर्स्ट पहिली मी म्हणतो लॅम्बडा नॉट. अगोदरची जी वेवलेंथ आहे ती लॅम्बडा नॉट, नंतरची जी आहे ती 3/4 लॅम्बडा नॉट. तुम्हाला माहिती आहे लॅम्बडाला आपण मॅक्सिमम लिहितो, ती मॅक्झिमम वेवलेंथ नसते. ती मॅक्झिमम वेवलेंथ नसते बेटा. ती काय असते, ती असते नंबर ऑफ मॅक्सिमम इंटेन्स रेडिएशन्स इन दॅट वेवलेंथ. त्या वेवलेंथच्या रेंज मध्ये मॅक्सिमम रेडिएशन, मॅक्सिमम एनर्जी भेटते आपल्याला त्या रेंज मध्ये. कॉन्सेप्ट आठवा, ग्राफ काढला होता. ठीक. आणि जसं टेम्परेचर वाढलं ग्राफ असा वरती चालला होता, शिफ्टिंग टुवर्ड्स लेफ्ट. आलं लक्षात. सो मॅक्सिमम एनर्जी असते त्या वेवलेंथ मध्ये. ओके गुरुजी, नो इश्यू. लॅम्बडा मॅक्स 1 आणि लॅम्बडा मॅक्स 2 लिहिला, राईट. पॉवर 1 आणि पॉवर 2. सो बेटा पहिली पॉवर पी आहे, दुसरी पॉवर NP आहे. झालं. चला एवढा डेटा माझ्याकडे आहे, मला n काढायचा आहे. मला त्या विन्सचा लॉ माहिती आहे की प्यारे बच्चो लॅम्बडा मॅक्स इज B/T. ओके, लॅम्बडा मॅक्स इज B/T. मग आता अकॉर्डिंग टू दिस मी असं म्हणू का की लॅम्बडा मॅक्स 1 आणि 2 आहे तर मला टेम्परेचर भेटल. सो बेटा मी असं म्हणू का T1/T2 इज इक्वल टू लॅम्बडा मॅक्स, बघणार आहोत इनवर्स आहे म्हणजे 1 च्या पुढे 2. सो लॅम्बडा मॅक्सचा 2 लिहावं लागेल मला. लॅम्बडा मॅक्स 2 भागिले लॅम्बडा मॅक्स 1. झालं. इनवर्स आहे ना म्हणून उलट 1 च्या पुढे 2, 2 च्या पुढे. गेटिंग. विच इज इक्वल टू लॅम्बडा मॅक्स सेकंड किती आहे बेटा 3/4 लॅम्बडा नॉट बर का, भागिले लॅम्बडा मॅक्स 1 किती आहे लॅम्बडा नॉट. डिश क्या सो T1/T2 आला 3/4. काय भेटलं मला, T1/T2 इज 3/4. मला त्या दोन केस मध्ये ह्या आणि ह्या टेम्परेचरचा रेशो भेटला, बदललेल्या टेम्परेचरचा रेशो भेटला. त्याला आता क्वेश्चन असा आहे की n काढायचा आहे मला. तर ही जी पॉवर रेडिएटेड आहे ना, पॉवर रेडिएटेड, सो प्यारे बच्चों तो फॉर्म्युला आहे A सिग्मा T ची पॉवर 4. ब्लॅक बॉडी नसती ही, काय ब्लॅक बॉडी आहे ना. दुसरी कोणती असती, इमिसिव्हिटी E आली असती, त्याचं काही टेन्शन नको घेऊ रे. ती इमिसिव्हिटीचा जो विषय आहे ना
तो एक तर इमिसिव्हिटी दिलेली असते, मग लगेच आपल्याला कळतं की नाही म्हणायचं, स्किप करायचं. ते ईव्ही साठी घाबरू नको. चला, पॉवरचा फॉर्म्युला आहे. मग फॉर्म्युल्यातनं मला सांग, ए आणि सिग्मा कॉन्स्टंट आहे, कारण एरिया बॉडी तीच आहे दोन्ही केसमध्ये. सिग्मा तर बिचारा स्टीफन्स कॉन्स्टंट आहे. पॉवर इज प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द टेम्परेचर. इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी ईबी तोच आहे हा. बरं, मुद्दा असा आहे की बेटा मी आता असं लिहू का P1 अपॉन P2 P1 अपॉन P2 इज T1 अपॉन T2 ब्रॅकेटची पॉवर 4. कळलं का? फर्स्ट अपॉन सेकंड पॉवरचा रेशो घेतला मी आता. आणि ही जो P1 आणि P2 आहे तो काय आहे? P आणि NP. सो P भागिले NP इज इक्वल टू T1 अपॉन T2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. T1 अपॉन T2 इज 3/4 ब्रॅकेटची पॉवर 4 स्वाहा. तीनाची पॉवर 4, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 27चा पाढा पाहिजे भागिले 4ची पॉवर 4, 4 चोक 16, 16 चोक 64, 64 गुणिले 4 256, 64चा पण पाठ पाहिजे. मी पाठ केले लॉकडाऊन मध्ये, मी पण केले, तुम्ही पण करा. मजाक आहे, इथं दिसल्या व्हॅल्यू म्हणून केले, नाही एखादा खरोखर म्हणून सर इज व्हेरी जीनियस. मी काय साहिल आहे का जीनियस असायला. सो प्यारे बच्चों, हा पी गेला, हा पी गेला. 1/n इज 81 अपॉन 256. विच ऑप्शन इज करेक्ट? फटाफट बोला, विच ऑप्शन इज करेक्ट? ए बी सी डी, पटपट बोला. सगळ्यांनी रिप्लाय करा. काय गरीब क्वेश्चन विचारलाय मी. सागर इज सेइंग सर डी इज करेक्ट. कम ऑन एवरीवन, बोलो. आंचल, अनुष्का, आदिति, गणेश जी, डी इज करेक्ट. पटापट बोला, डी इज करेक्ट. अरे माझ्या लाडक्या ठोकळ्यांनो, अरे बाबा, आदिती इज करेक्ट, ए इज करेक्ट. प्यारे बच्चों, दिस इज 1/n. हे काय सागर 1/n म्हणजे सगळं रामायण झालं. रामाची सीता कोण? गर्लफ्रेंड नाही बाबा, ती त्याची बायको होती. 1/n. ओके, 1/n 81 अपॉन 256. सो प्यारे बच्चों, n इज इक्वल टू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, देवाचा example I must skip. It's not good to make a fun like this. 1/n is 81 upon 256. So प्यारे बच्चों, n will be reciprocal. That means 256 upon 81. यार कळलं का बाबा? डिश क्या? दिस वॉज करेक्ट. म्हणजे सगळं सोडवल्याच्या नंतर सगळं पाण्यात घालवता ना तुम्ही, असंही करू नका. डन, क्लिअर आहे? चलो. सो मी आता जर का होमवर्क दिला तर कराल तुम्ही? आता जर होमवर्क दिला कराल? हे कसं खेळायचे जरा थोडं शिकले?